गुड इव्हनिंग सर्वांना. वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. पेपर कसे चालले तुमचे कमेंट करून नक्की सांगा. आपण जी PDF प्रोव्हाइड केली त्यातून किती पेपर उतरला ते पण कमेंट करून सांगा. तसं तर मी कंपेअर केला तर 94% म्हणजे 100% पेपर आपल्या जी PDF आपण ओरिजिनली मंथन जी तयार करेल त्यातूनच आला, म्हणून पेपर बाहेर गेलेला नाही. तर तुम्ही अभ्यास करताना आपण जी PDF प्रोव्हाइड करतो मंथनची जी ओरिजिनल PDF आहे त्याच्यावर डिपेंड राहू शकता. आणि ज्या ऑब्जेक्टिव्ह आहे 12 ऑब्जेक्टिव्ह आले त्यातून 12च्या 12 ऑब्जेक्टिव्ह आपल्याच PDF मधून आल्या, म्हणून ऑब्जेक्टिव्हची PDF सुद्धा व्यवस्थितपणे वापरून घ्या. ओके. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. काही लोक व्हिडिओ बघतात त्यानंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत नाही. तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आजचा पेपर आहे तुमचा कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किलमध्ये तुम्हाला आपण जे जनरल कम्युनिकेशन करतो तर ते कशा प्रकारे केले पाहिजेत याबद्दल माहिती दिलेली आहे. तर आपण PDF फॉर्ममध्ये जी आपली ओरिजिनल PDF आहे तुम्ही जी वाचणार आहे तीच घेऊन येते, म्हणजे तुमचं वाचण्याचं एक प्रमाण कमी होऊन जाईल. नुसतं लेक्चर बघितलं तुम्ही क्विकली ध्यानात ठेवू शकता. आपण लवकरात लवकर हे सेशन आटोपण्याचा प्रयत्न करू, ज्यामुळे तुमचा टाइम वेस्ट होणार नाही. आणि पेपरसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय आहे? कम्युनिस हा काय एक लॅटिन वर्ड आहे. कोणचा वर्ड आहे? लॅटिन वर्ड कॉमन. ओके. आता इन जनरल भाषेत आपण कम्युनिकेशनला काय म्हणतो? प्रोसेस. त्याच्यामुळे काय होते? मेसेज ट्रान्सफर होतो. ओके. मेसेज आर ट्रान्सफर. ओके. अँड रिसिव्हर काय करतो? रिसिव्ह करतो. आणि टेक्निकल भाषेत काय म्हणतो? एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, आयडिया, फिलिंग, इंटेन्शन बिटवीन 2 or more पीपल. एका पर्सन मध्ये होतं का? नाही, 2 किंवा 2 पेक्षा अधिक लोकांमध्ये होतं. ओके. आता सिग्निफिकन्स काय म्हणजे त्याचे सिग्निफिकन्स काय आहे? तर मग पहिली गोष्ट आपल्याला जनावरांपासून फ्रॉम ॲनिमल पासून आपल्याला सुपर पॉवर बनवण्यामध्ये काय आहे? आता जनावर बोलू शकतात का? नाही सर. मग आपण बोलू शकतो. मग फाउंडेशन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन फक्त आपणच बोलू शकतो. म्हणजे आता पृथ्वीवर किती प्रकारचे प्राणी राहतात त्यातून फक्त मानव असा प्राणी आहे जो की बोलू शकतो. ओके. म्हणून आपल्याला सुपर पॉवर बनवण्यास कोण मदत करतं? बोलणं. त्यानंतर आपण डिसिजन, कोणतंही डिसिजन घ्यायचं असलं आपल्याला बिना माहितीचं डिसिजन घेऊ शकतो का? नाही. मग डिसिजन मेकिंग साठी सुद्धा हे महत्वाचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला टीम वर्क करायचंय, एखादा कोऑर्डिनेट वर्क करायचंय कॉलेजमध्ये किंवा फार्ममध्ये, तर मग त्यात एकमेकांना माहिती दिल्याशिवाय किंवा इन्स्ट्रक्शन दिल्याशिवाय तुम्ही टीम वर्क करू शकता का? नाही करू शकत सर. म्हणून टीम वर्क साठी पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सेल्फ बिल्डिंग, सोशल कन्स्ट्रक्शन. आता लोकांसोबत कॉन्टॅक्ट जर बनवायचे असेल तर तुम्हाला फीडबॅक घ्यावं लागेल, हेल्पफुल फीडबॅक घ्यावं लागेल. त्यानंतर पब्लिक स्पीकिंग करावं लागेल. ओके. याच्यामुळं काय होईल? तुमचे कॉन्टॅक्ट वाढतील. ह्या गोष्टी तुम्हाला कशामुळे शक्य होतात? या गोष्टी सर कम्युनिकेशनमुळे शक्य होतात. त्यानंतर इन्फॉर्मेशन एक्सचेंज अँड एज्युकेशन. आता आपण जे काही एज्युकेशन घेतोय, सध्या पण मी तुम्हाला माहिती देतोय, तर मग माहिती कशातून देतोय सर? मी बोलतोय. मग बोलण्यातून तुम्हाला काय समजते. मग हे पण काय आलंय? कम्युनिकेशनचं साधन झालं. त्यानंतर आता मोठमोठे लीडर मोटिवेशन देतात आपल्याला, बरोबर आहे? वोट करो हमें, वोट करो भाई हमें, वोट करो. मग कशातून देतात? बडे बडे वादे करते. कहाँ से करते? मुंह से करते. बरोबर आहे? बात करने से करते, असा विषय येतो. ओके. मोटिवेट करणं किंवा लिडरशिप करणं. कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन. दोघे जर भांडणं झाले तर ते भांडणं कशा थ्रू सोडवतो? सर गप्पा मारून सोडवतो ना. ओके. म्हणजे विषय काय? जर दोघांत प्रॉब्लेम झाला, आपण काय तो वाद झाला, पण कशामुळे होतो तो वाद? कम्युनिकेशन गॅपमुळं. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. ओके. ती मिसअंडरस्टँडिंग होऊ नये म्हणून आपल्याला व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. मग किती पॉईंट झाले? कम्प्लीट रिव्हॅल्युएशन, त्यानंतर मोटिवेशन, लीडरशिप, त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन, त्यानंतर बिल्डिंग सेल्फ इस्टीम, सोशल कनेक्शन, कोऑर्डिनेट अँड टीम वर्क, फॅसिलिटेट
डिसिजन मेकिंग अँड फाउंडेशन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. एवढ्या गोष्टी काय करायच्या, व्यवस्थित इंग्लिश करून घ्यायचं आणि त्याच्या खाली एक्सप्लेनेशन द्यायचं. मग त्यानंतर येतं मॉडेल, बर्लोजचं मॉडेल. ओके, हे काय कम्युनिकेशनचं मॉडेल. मग पहिले काय होतं, सोर्स म्हणजे जो आपल्याला माहिती देणारे, जो कम्युनिकेट करणारे. ओके, तो मेसेज म्हणजे कोणकोणच्या हाऊ वेल इन्फॉर्मेशन ट्रीट, कोण्या स्ट्रक्चर मध्ये इन्फॉर्मेशन ट्रीट करेल त्याला काय म्हणतात, मेसेज. त्यानंतर चॅनल, कोण्या चॅनल मीडियम थ्रू तो काय होतो, ट्रान्सफर होतो, व्हर्बल, नॉन व्हर्बल, मास मीडिया. ओके, आता याच्यावर पण प्रश्न येतात की व्हर्बल कोणतं आहे, नॉन व्हर्बल कोणतं आहे. तर व्हर्बल म्हणजे आता जे मी बोलत आहे ते व्हर्बल, नॉन व्हर्बल म्हणजे इशारो मी बाते करना, हे काय आलं नॉन व्हर्बल. आणि मास मीडिया म्हणजे आता सोशल मीडिया जमाना आला तसं. ओके, रिसिव्हर जो रिसिव्ह करतो आणि तो डिकोड करतो. डिकोड म्हणजे समजून घेतो. ओके, आता दुसरा प्रश्न आहे, डिफाईन कम्युनिकेशन अँड एक्सप्लेन बेर्लोज मॉडेल. ओके, कोणचं, बेर्लोज मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. तर मग माय डेफिनेशन तर तीच दिलेली, म्हणून डेफिनेशन काय बघायचं काम नाही कम्युनिकेशनची. एक्सचेंज काय, एक्सचेंज ऑफ thought, idea and message between two or more people. याला ही काय डेफिनेशन. बॉर्लोज मॉडेल मध्ये पहिले ते सोर्स, मग सोर्स काय, द सेंडर, हा काय सेंडर. मग याच्याकडे काय पाहिजे, कम्युनिकेशन स्किल पाहिजे, थोडाफार ऍटिट्यूड इन द सेन्स त्या टॉपिक बद्दल ऍटिट्यूड पाहिजे. ओके, ऍटिट्यूड म्हणजे तुम्ही जो दाखवता तो नाही, नाही तर तुम्ही जो दाखवता तो म्हणता नाही. टुवर्ड सेल द टॉपिक अँड द रिसिव्हर बद्दल ऍटिट्यूड पाहिजे. ओके, त्यानंतर नॉलेज लेवल, त्याला माहिती पाहिजे. मग आता एखादा माहिती सांगणार आहे, समजा मी माहिती सांगणार आहे, मला या विषयाबद्दल माहिती लागेल ना, का विषयाबद्दल माहिती नसली मी तुम्हाला माहिती सांगायला बसलो, काही फायदा आहे का, नाही. म्हणून सब्जेक्ट मॅटर, त्या नो अबाउट सब्जेक्ट मॅटर, काय सब्जेक्ट आहे त्याबद्दल माहिती पाहिजे. त्यानंतर सोशल कल्चर सिस्टम, त्याचं बॅकग्राऊंड काय, द बॅकग्राऊंड, बिलीफ अँड व्हॅल्यू ऑफ द सेंडर, काय बॅकग्राऊंड आहे, बिलीफ आहे आणि व्हॅल्यू आहे त्या सेंडरच्या. ओके, हे पॉईंट इंग्लिश करायचे, मस्तपैकी एक्सप्लेन करून टाकायचे, मार्क भेटून जातात. ओके, उद्याचा पेपर जास्त लिहायचा, कमी लिहून यायचा नाही. 6 मार्कासाठी क्वेश्चन असतो, कमीत कमी मिनिमम 3 पेजेस लिहायचे. ओके, 3 पेजेस मध्ये तुम्ही फेकोलॉजी नाही करायची, थोडीफार केली तर चालती, नाही शेवटी आहेच ॲग्रिकल्चर इज अ ब्रांच ऑफ Ecology is a branch of agriculture science which deals with passing. Definition given by नितीन सर. ओके, नितीन सरच्या चॅनलवर आणि तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका रे. पहिले लाईकचं बटन दाबा, नंतर पुढे लेक्चर पहा. अहो म्हणा सर तुम्ही दादागिरी करता, पण असं कसं समजून, असं समजतं का तुम्हाला PDF ते पण मला कमेंट करून सांगा. आता मेसेज आणि तुमच्या एक्सेस सिरीजच्या सर्व विद्यार्थ्यांना पोहोचून द्या रे. जे आता पुढची 9 तारखेपासून जे कंटिन्यू पेपर आहे तिथं पण आपण वन शॉट घेऊन येणार आहे. ते वन शॉट तर मी ब्लॅकबोर्डवरच घेऊन येणार आहे. हे फक्त थोड्या तब्येतीमुळं आणि टाइम नसल्यामुळं ही असं करत आहे. ओके, म्हणून टेन्शन घेऊ नका. आता मेसेज मध्ये काय असतो, कंटेंट म्हणजे व्हॉट टू कम्युनिकेट, आपल्याला काय कम्युनिकेट करायचंय. त्यानंतर एलिमेंट, नॉन व्हर्बल, कॉजेस, गेस्चर, लँग्वेज आणि सिम्बॉल असतात. त्यानंतर ट्रीटमेंट म्हणजे मेसेजला हँडल और डिलिव्हर कसं करतात ते. ओके, स्ट्रक्चर, एक प्रकारचं स्ट्रक्चर असतं. मेसेज हा ऑर्गनाइज असतो, आपण कशा प्रकारे बोलतो का नाही, व्यवस्थित बोलतो. कोड, काही सिम्बॉल आणि काही लँग्वेज असतात. ओके, चॅनल काय, 5 ह्युमन सेन्स आहे, आपले जे 5 सेन्स आहे ते काय चॅनल. जसं की पाहणे, सीइंग म्हणजे पाहणे म्हणजे तेच व्हिज्युअल एड, फेशियल एक्सप्रेशन, हिअरिंग म्हणजे ऐकणे, ऑडिटरी, टच म्हणजे स्पर्श करणे, फिजिकल कॉन्टॅक्ट किंवा हँडशेक, आपण एखाद्याला हात मिळवतो मग ते काय दाखवतं की ओळख बद्दल दाखवतं, बरोबर आहे. मग कॉन्फिडन्स बद्दल दाखवतं. स्मेल, एखादी ठिकाणी वास आला आपण चालले जातो तसं स्मेल. टेस्टिंग, ओके, या गोष्टी जसं फ्लेवर वगैरे आलं तर आपण काय कम्युनिकेट करतो त्या फ्लेवरवर, तशा गोष्टी. ओके, रिसिव्हर, मग रिसिव्हर काय करतो, तो त्याला डिकोडिंग करण्याची स्किल पाहिजे. त्याने मेसेज काय केला पाहिजे, डिकोड केला पाहिजे. त्यानंतर मेसेज ओपन करण्यास त्याच्यात ऍटिट्यूड पाहिजे. त्यानंतर नॉलेज पाहिजे ते समजून घेण्यासाठी. अंडरस्टँड द कॉम्प्लेक्सिटी ऑफ मेसेज,
मेसेजची कॉम्प्लेक्सिटी त्यानं समजून घेतली पाहिजे. त्यानंतर सोशल अँड कल्चरल सिस्टम, त्याचं पण बॅकग्राऊंड काय पाहिजे, इन्फ्लुएन्स द इंटरप्ट इन द मेसेज, त्याने इंटरप्ट नाही केलं पाहिजे. ओके, या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर सिग्निफिकंट काय, फोकस ऑन डिकोडिंग. आता बेरलोज मॉडेलनं काय केलं, डिकोडिंगवरच फोकस केलं. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी, याच्यात जास्तच कॉम्प्लेक्सिटी होती. ओके, मग कॉम्प्लेक्सिटीमुळे काय होतं, कम्युनिकेशन बॅरियर येतात. ओके, कम्युनिकेशन बॅरियर म्हणजे जे मंदा बॅरियर येतात ते. त्यानंतर फीडबॅक, याच्यात फीडबॅकचा विषयच नव्हता. ओके, फीडबॅकमुळे काय होतं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता तिसरा क्वेश्चन आहे की फिजिओलॉजिकल बॅरियर, कम्युनिकेशन बॅरियर म्हणजे काय आणि फिजिओलॉजिकल बॅरियर एक्सप्लेन करायचं. मग कम्युनिकेशन बॅरियर काय, एखादं ऑब्स्टॅकल, जे मधात ऑब्स्टॅकल येतं, नंतर बॉटलनेक येतं, हर्डल येतं, एखादं हर्डल येतं, हिंड्रन्स येतं फ्लो मध्ये, कशात, सेंडर पासून रिसिव्हर पर्यंत जी माहिती जाते तिच्यात. ओके, मग इट कॉज मेसेज फिल्टर, डिस्टोरेट अँड मिसअंडरस्टूड. ओके, मिसअंडरस्टूड, त्याच्यामुळे काय होतं, कम्युनिकेशन गॅप पडतो. बरोबर आहे, त्यामुळे काय होतं, कम्युनिकेशन गॅप येतो एखादा ऑब्स्टॅकल आल्यामुळं. मग आता कोणचे क्लासिफिकेशन बॅरियरचे, फिजिकल ऑर इन्व्हायरमेंटल बॅरियर, त्यानंतर फिजिओलॉजिकल अँड पर्सनल बॅरियर, सिमॅन्टिक अँड लिंग्विस्टिक बॅरियर, त्यानंतर ऑर्गनायझेशनल बॅरियर आणि सोशिओ कल्चरल बॅरियर. आता हे बघा, हे जे बॅरियर आहे याच्यातून आता फक्त फिजिकलच येईन आणि इन्व्हायरमेंटलच येईन असा काही विषय का नाही, दुसरे पण एक्सप्लेन करायला येऊ शकतात. म्हणून ते पण वाचून जायचं, ते पण मी याच्यात दिलेले. ओके, जसं की फिजिकल बॅरियर, नॉईज. आता नॉईज मध्ये एखाद्या ठिकाणी दांगडू चालू आहे किंवा डीजे चालू आहे, तुम्ही गप्पा आणता, ऐकू जातं का नाही, डिस्टन्स, लय लांबून आवाज द्यायला लागला कोणी, त्याचे काय होतं, उच्चार आपल्याला समजू येत नाही, ते उच्चार चुकतात म्हणा किंवा समजू येत नाही, ऐकू येत नाही. ओके, त्यात आपल्या पर्सनल टच वाटत नाही. ओके, पर्सनल टच वाटत नाही. जसं की आता आपण याच्यावर घेते, तुम्हाला पर्सनल टच वाचतो का नाही, जेव्हा आपण ब्लॅकबोर्डवर घेतो तेव्हा कसा पर्सनल टच वाटतो. बरोबर आहे, मग पर्सनल टच मुळे तुम्ही काय करता, लेक्चर मध्ये थांबता आणि अशा लेक्चर मध्ये तुम्ही काय होता, पळून जाता लवकरच. ओके, म्हणून पळून नाही जायचं, शेवटपर्यंत लेक्चर बघायचं. ओके, शेवटपर्यंत लेक्चर बघा, नाही तर मधातच पळून जासान. ओके, टाइम, आता टाइम झोन पण इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यामुळे काय होतं, इम्प्रूव्ह टायमिंग. आता कॉलिंग समटाइम व्हेरी लेट नाईट, जास्तच रात्री आपण काय होतो, बोलतो. ओके, कॅन ऍक्ट ॲज अ बॅरियर, हे पण काय बॅरियर, तुमच्यासाठी जरी नसलं तर घरच्यासाठी ते बॅरियर आहे. त्यानंतर डिफेक्ट इन कम्युनिकेशन मीडिया, त्यानंतर फिजिकल डिस्कम्फर्ट, फिजिकली तुम्ही डिस्कम्फर्ट असला, समजा हॉट असलं जास्त, कूल असलं, हॉट म्हणजे गरम, कूल म्हणजे थंड. हॉट तुम्ही तुमच्या शब्दात कोणताही धरू नका, नाही पोरायच्या डोक्यात लगे हॉट सर, मग सर ती, अरे तिच्यावर जाऊ, पेपर आले, पेपरावर लक्ष दे. ओके, तिथं राहणार जी तुझ्या जीवनात बाळा. फिजिओलॉजिकल बॅरियर किंवा पर्सनल बॅरियर, प्रीमॅच्युअर इव्हॅल्युएशन, म्हणजे तुम्ही परिपक्व झाल्यासारखे इव्हॅल्युएशन नाही करत. प्रीमॅच्युअर म्हणजे अनपरिपक्व, जसं की अपरिपक्व असल्यासारखे इव्हॅल्युएशन करतात. लॅक ऑफ अटेन्शन, लक्षच देत नाही. त्यानंतर डिस्टर्ब इन कम्युनिकेशन, मधात डिस्टर्ब करता. ओके, फेअर आणि एन्झायटी, तुम्हाला फेअर किंवा एन्झायटी झाली तेव्हा लो सेल्फ इस्टीम असतो. त्यानंतर सिलेक्टिव्ह प्रिसेप्शन. ओके, त्यानंतर पुअर रिटेन्शन, कमी समजते. पुअर रिटेन्शन म्हणजे कमी समजते. आता याच्या हाऊ टू ओव्हरकम बॅरियर, आता बॅरियर तर आहे सर, पण कसे ओव्हरकम करायचे, यूज सिम्पल लँग्वेज, सोपी भाषा वापरायची. जसं की मी आता तुम्हाला सिम्पल लँग्वेज मध्ये करून सांगते, तशी सोपी भाषा वापरायची, पण लक्ष द्यायचं. तुम्ही लक्ष देता का नाही सर, लेक्चर मध्ये काय लक्ष द्यायचं सर,
लक्ष द्या रे, लक्ष दिल्याशिवाय होणार आहे का? नाही. किती वन शॉट घेऊन आले तुम्ही, लक्ष नाही दिलं तर पेपर जाणार आहे चांगले नाही सर, म्हणून लक्ष द्या. ओके. सिंक फीडबॅक, फीडबॅक द्यायचा. ओके. तुम्ही जसं मला कमेंट थ्रू फीडबॅक देता का? नाही देत सर, मग कमेंट थ्रू फीडबॅक द्यायचा. सरलं की सर समजलं, पेपर चांगले गेले, पेपर खराब गेले. खराब तर कोणाचेच नाही जाईल. आतापर्यंत तुमचे WW सिरीजचे जे तुमचे सिनियर होते त्यांना विचारू शकता की मंथन चॅनलवरून जे PDF भेटतात, ओके, तिच्यातूनच सर्व पेपर येतो आणि जे सरनं शिकलेले त्याच्या बाहेर कधीच पेपर जात नाही. म्हणून खराब फीडबॅक तर आतापर्यंत नाही आला आणि तुम्ही पण करू नका. काही खराब फीडबॅकचा विषयच नाही, चांगला फीडबॅक द्या. ओके. कंट्रोल द इन्व्हायरमेंट, इन्व्हायरमेंटला काय करायचं? कंट्रोल. बीड सोशल कनेक्शन, म्हणजे आता एखादा कसं असतो आपल्यातला सोशल कनेक्शन बनवत नाही, कोणासोबत बोलतच नाही, त्यात सेल्फ कॉन्फिडन्स काय असतो? रिड्यूस असतो. म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा आणि बोला एकमेकांसोबत. नंतर आता व्होकॅब्युलरी, व्होकॅब्युलरी जर तुम्हाला व्यवस्थित करायची असेल, इनहान्स व्होकॅब्युलरी, तर काय करायचं? एक्सटेन्सिव्ह रिडिंग करायची. ओके. म्हणजे वाचन वाढवायचं. वाचन काय करायचं? वाढवायचं. व्होकॅब्युलरी काय आहे? एक कोर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे. ओके. व्होकॅब्युलरी इज अ कोर ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. ओके. त्याच्यात काय करायचं मग? तुम्हाला डायव्हर्स सोर्स वापरायचे, वेगवेगळे सोर्स वापरायचे, जसं की रीड न्यूजपेपर, जनरल, लिटरेचर, हे तुम्ही वाचलं पाहिजेत. ओके. टेक्निकल लिटरेचर, त्यानंतर कंटेक्च्युअल क्ल्यूज, ते पण तुम्ही वाचलं पाहिजेत. त्यानंतर फ्लॅश कार्डचा वापर करायचा. फ्लॅश कार्ड काय आहे की जिच्यात तुम्ही एका साईडनं अर्थ लिहिता, वन वर्ड, त्याचा अर्थ, त्याच्यानंतर त्याचा पार्ट ऑफ स्पीच, त्यानंतर सेंटेन्स ऑन अदर, ते दुसऱ्या सेंटेन्स मध्ये कसं वापरलं जातं ते. नंतर डिजिटल टूल, आता मोबाईलचा जमाना आहे तर डिजिटल टूल वापरायचे, इंग्लिश लर्निंग वापरायचे, त्यानंतर क्विजलेट वापरायचे. अशा गोष्टी तुम्ही काय करायच्या? वापरत चालायच्या. स्पेस रिपिटेशन सिस्टीम, SRS, हे पण वापरू शकतो तुम्ही. त्यानंतर रूट वर्ड ॲनालिसिस, आता हे जे एंटिमोलॉजी, आता जर समजा ग्रीक आहे का लॅटिन वर्ड आहे, कोणचा रूट आहे त्याचा ते समजून घ्या. एक्झाम्पल फील, हा काय? या शब्दाचा अर्थ काय? रूट. द रूट फील मीन्स लव, याचा काय? लव. ओके. लव वर नको जाऊ रे बाळा, अभ्यास कर. त्यानंतर कीप व्होकॅब्युलरी जनरल. ओके. व्होकॅब्युलरीचं जनरल ठेवायचं. त्यानंतर त्याचा वर्डची डेफिनेशन लिहायची, सिनोनिम्स लिहायचा, अँटोनिम्स लिहायचा. मग सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर ओरिजिनल सेंटेन्स, जे ओरिजिनल सेंटेन्स त्याचं काय म्हणणं आहे त्या गोष्टी पण काय करायच्या? ध्यानात ठेवायच्या. त्यानं वर्ड असोसिएटिंग मॅन माईक बनवायचे. वर्ड असोसिएट कोणासोबत आहे ते, त्यानंतर त्याच्याबद्दल मॅन माईक बनवायचे. ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यामुळे काय होते? तुमची व्होकॅब्युलरी सुधारते. या गोष्टी मला पण अवलंब करणे म्हणजे माझी पण व्होकॅब्युलरी समजेल. ओके. माइंड मॅप बनवणे, जसं की आता ऍग्रिकल्चर आहे, मग ऍग्रिकल्चरच्या ब्रांचेस कोणत्या आहे? ॲग्रोनॉमी, कल्टिवेशन, इरिगेशन, सस्टेनेबिलिटी. ओके. या गोष्टी तुम्हाला, जसं की ॲग्रोनॉमी, कल्टिवेशन, इरिगेशन अँड सस्टेनेबिलिटी, या गोष्टी कशा करायच्या? ध्यानात ठेवायच्या. त्यानंतर इंजिगिन वर्ड अँड गेम पझल, असे गेम खेळायचे की ज्यात वर्डचा यूज होईल, जसं क्रॉसवर्ड कोणचे, स्क्रॅप कोणचे. त्यानंतर मोबाईल ॲपमध्ये पण व्होकॅब्युलरी म्हणून डाउनलोड करू शकता तुम्ही. ओके. स्टोरी टेलिंग ॲप्लिकेशन, एखादी स्टोरी, क्रिएट स्टोरी किंवा डेली प्रॅक्टिसेससाठी स्टोरी टेलिंग ॲप्लिकेशन सुद्धा तुम्ही वापरू शकता. युटिलायझेशन, डिजिटल मीडियाचा वापर करायचा तुमचे व्होकॅब्युलरी सुधारवण्यासाठी. त्यानंतर ॲनालॉगिक क्वेश्चन जे असतात ते पण, जसं की ॲनालॉगिक क्वेश्चन म्हणजे काय? टीचर म्हणजे स्कूल, डॉक्टर म्हणजे हॉस्पिटल, असे ॲनालॉगिक क्वेश्चनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. या वापरामुळे काय होतं? तुमची जी व्होकॅब्युलरी आहे ती सुधारण्यास फायदा होतो. त्यानंतर व्हिज्युअल मेमरी, व्हिज्युअल मेमरीचा वापर करायचा. त्यानंतर लिस्निंग स्किलचा सुद्धा, त्यानंतर व्हिज्युअल मेमरी. ओके. लिस्निंग स्किल आपला 5वा क्वेश्चन आहे. इथपर्यंत समजलं? अजून जाऊ नका रे, अजून लय मोठे क्वेश्चन राहिले, म्हणजे 10 मिनिटात मी आटपून टाकतो. 10 मिनिटं राहिली, शेवटपर्यंत पाहून जा, जास्त वेळ नाही. फक्त 4च क्वेश्चन राहिले, आता 4 झाले, 4 राहिले.
त्यानंतरचं तुम्ही वाचून घ्या, पण आत्ताच व्हिडिओ सोडून जाऊ नका. 2 मिनिटं. ज्यांनी अजून लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं ते लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. लिस्निंग काय ही एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. त्यात काय करतो आपण मेसेज रिसीव्ह करतो, त्यानंतर तो अटेंड करतो. अँड इंटरप्टिंग ऑडिटरी स्टिम्युलाय. आता याच्यात कोणचा वापरतो आपण? ऑडिटरी, कानांचा वापर करतो. ओके. त्यानंतर क्रिटिकल कंपोनेंट आहे कशाचा? कम्युनिकेशन प्रोसेसचा. डिस्टिंग्विशिंग फ्रॉम हायरिंग नाही, हिअरिंग, ऐकणे. ओके. मग हिअरिंग आणि लिसनिंग, ऐकणे आणि लिसन करणे याच्यात 2 फरक आहे. ओके. हिअरिंग म्हणजे काय? फिजिकल, तुम्ही फिजिकली तिथं प्रेझेंट आहात. ओके. आणि लिसनिंग म्हणजे ऍक्टिव्हली तुम्ही ऐकता. ओके. तुम्ही कन्क्लुजन काढता मेंटल प्रोसेस मध्ये, त्यात थोडं डोकं लावते. ओके. अटेन्शन देता, गिव्ह अटेन्शन. ते काय आलं? म्हणजे लक्ष देऊन ऐकणे म्हणजे लिसनिंग. आणि हिअरिंग म्हणजे तुम्ही शरीराने इथं, समजा आता व्हिडिओ पाहताना तुम्ही फक्त शरीराने, ओके, व्हिडिओ पाहताना तुम्ही फक्त शरीराने, असं शरीरापासून फायदा आहे का? नाही सर, शरीरापासून फायदा नाही. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? प्रॉपरली लक्ष द्यावं लागेल. म्हणून शरीराला राहून फायदा नाही, प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून प्रॉपर लिसनिंग करा, ऐकू नका. प्रॉपर लिसनिंग करा, ऍक्टिव्हली ऐका. ओके. मग टाईप ऑफ लिसनिंग काय? लिसनिंगचे प्रकार कोणकोणचे? लिसनिंगचे प्रकार आहे तुमच्या सिलेबसनुसार. ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे लक्ष देऊन, कान देऊन ऐकणे, याला काय म्हणतात? ऍक्टिव्ह लिसनिंग. त्यानंतर इनऍक्टिव्ह लिसनिंग, व याच्यात आपण लक्ष देतो का? नाही. त्याच्यामुळे काय होतं? कम्युनिकेशन गॅप निर्माण होतो. ओके. त्यानंतर क्रिटिकल लिसनिंग, यामध्ये काय करतो आपण? लॉजिक लावतो. त्यानंतर एव्हिडन्स बेस्ड व्हॅलिडेशन, स्पीकरच्या आर्ग्युमेंटवर लक्ष देतो, म्हणजे डिबेट, पॉलिटिकल डिबेट सारखं. ओके. त्यानंतर इम्पॅथिक लिसनिंग, इम्पॅथिक शब्द आला ते एक लक्ष द्यायचं की इमोशनल सपोर्ट करून आपण ते ऐकतो. ओके. इमोशनल सपोर्ट. त्यानंतर ऍप्रिटिव्ह लिसनिंग. ओके. ऍप्रिसिएटिव्ह लिसनिंग, मग आपण त्याला काय करतो? ऍप्रिसिएशन देतो. ओके. एन्जॉयमेंट, एस्थेटिक प्लेजर. ओके. पोयम वगैरे, म्युझिक, मोटिवेशन स्पीच, हे काय करतो आपण? लक्ष देऊन ऐकतो. ओके. आपण काय करतो? यात एन्जॉय करतो, म्हणून ते झालं ऍप्रिसिएटिव्ह लिसनिंग. त्यानंतर डिस्क्रिमिनेटिव्ह लिसनिंग म्हणजे काय येतं? मोस्ट ऑफ द बेसिक लिसनिंग आर लिसनर डिस्टिंग्विश बिटवीन डिफरंट साऊंड. 2 साऊंड मध्ये काय करतो? डिफरंट करतो. जसं की आपल्याला तर एका सोबत 2 जण बोलू लागले, आपल्याला समजतं कोणचा आवाज कोणाचा आहे, म्हणून डिफरंट रिकॉग्नाइज करतो. त्यानंतर इन्फॉर्मेशनल लिसनिंग, माहितीबद्दल, नवीन माहिती लर्न करण्याबद्दल आपण शिकतो. ओके. नवीन माहिती समजून घेतो, अंडरस्टँड करतो. ते काय आलं? ते झालं इन्फॉर्मेशनल लिसनिंग. मग लिसनिंग करताना काही सिक्वेन्स ध्यानात ठेवायच्या. पहिले आपण काय करतो? रिसीव्ह करतो, त्यानंतर अटेंड करतो, त्यानंतर अंडरस्टँड करतो, त्यानंतर रिस्पॉन्स देतो आणि रिमेंबरिंग करतो. ओके. त्यातला रिस्पॉन्स तुम्ही मला देता का? नाही देत. मला रिस्पॉन्स कशातून द्यावा लागतो? तुम्हाला कमेंट थ्रू. मग तुम्ही कमेंट थ्रू मला रिस्पॉन्स देऊ शकता. सर लेक्चर समजतं, नाही समजत, अजून थोडं म्हणजे शॉर्टमध्ये, आता याच्यापेक्षा शॉर्टमध्ये कोणी सांगू शकणार नाही, की अर्ध्या घंट्याच्या आत आपण पूर्ण सिलेबस कव्हर अप करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. शॉर्टमध्ये नका सांगू, अजून किती लॉंग मध्ये सांगू ते तुम्ही मला सांगू शकता. आता बॅरियर कोणचे येतात इफेक्टिव्ह लिसनिंग मध्ये? फिजिकल बॅरियर येतात, जसं इन्व्हायरमेंट, नॉईज. ओके. त्यानंतर फिजिओलॉजिकल बॅरियर, प्री-जस्टिस अगेन्स्ट द स्पीकर, प्री इव्हॅल्युएशन, अगोदरच इव्हॅल्युएट करून टाकायचं की बाबा काय बोलणार आहे, या गोष्टी करायच्या नाही. फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये येतं हे. सायकोलॉजिकल बॅरियर मध्ये, सायकोलॉजिकल बॅरियर मध्ये आपण काय करतो? सुरुवातीला जज करून टाकतो. आणि फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये काय? फटीग, हंगर,
भूक लागली किंवा फिजिकल डिस्कम्फर्ट, फिजिकलीच तुम्ही डिस्कम्फर्ट असाल ते. त्यानंतर व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, तुम्ही तिच्यात ओरल स्पीक करता किंवा रिटन राईट करता, ओके, बोलता किंवा लिहिता. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय असतं, यूज ऑफ गेस्चर वगैरे, ओके, साईन, फेशियल एक्सप्रेशन, इन्व्हायरमेंटल क्ल्यूज, व्हेरियस बॉडी पार्टचा वापर तुम्ही करता, ओके. मीडियम कोणचं याच्यात, व्हर्बल. याच्यात आता डिफरन्स बिटवीन तुम्हाला दिलेला आहे, डिफरन्स बिटवीन येणार म्हणजे येणार, ओके. या गोष्टी कारण की ज्या येणार आहे त्याच टाकल्या, ओके. एक मिनिट, पाणी प्यायचं. इथपर्यंत समजत आहे तुम्हाला? काही प्रॉब्लेम, काय अडचण? आणि पूर्ण व्हिडिओ पाहून जा, म्हणतात व्हिडिओ सोडू नका. त्याला 5-10 मिनिटाचा विषय राहिला, 5च मिनिटाचा विषय राहिला, ओके. यूज ऑफ लँग्वेजेस, लँग्वेजचा वापर करतो याच्यात, बॉडी लँग्वेजचा, गेस्चरचा आणि सिम्बॉलचा वापर करतो. टाईप कसं असतं, ओरल, फेस टू फेस किंवा फोनवर, रिटन किंवा लेटर लिहिण्यावर. याच्यात कसं असतं, काइंडनेस, ओके. हे जे शब्द आहे ना आपण वरी शिकलेलं आहे, तुम्ही पाहून घ्या, ओके. त्यानंतर कंट्रोल कसे असतात, मोस्टली इंटरनॅशनल किंवा कन्सिक्युअन्स. त्यानंतर अनकॉन्शियस किंवा स्पॉन्टेनियस, ओके. कॉन्शियस ह्या कशा असतात, कॉन्शियस हा कशा असतात, ऑप्टेन अनकॉन्शियसनेस किंवा स्पॉन्टेनियस. क्लिअरिटी कसे स्ट्रक्चर असतात, लेस चान्स टू कन्फ्युजन, कन्फ्युजन होण्याचे परिणाम. आता तुम्ही जर डायरेक्टली बोलत असाल कन्फ्युजन होईल का, नाही. आणि जर इशारे में बातें कर रहे तो मिस इंटरप्ट किंवा मिस अंडरस्टँडिंग होण्याचे प्रमाण वाढते. प्लीज कॅन बी स्लो रायटिंग, स्पीड काय असतो, स्लो रायटिंग करू शकता किंवा जास्त जोरात बोलू शकता. जसं की मी जोरात बोलतो, ओके, फास्टली स्पीकिंग करतो. यूज व्हेरी फास्ट. आता जर आपण स्माइल दिली तर किती फास्ट देतो, ओके. आता याचा काय असतो, परमनंट एव्हिडन्स होतो, ओके. याचा नो परमनंट एव्हिडन्स. तुम्ही म्हणू शकता की मला इशारा केला, फोनवर बोललात तुम्ही, रेकॉर्डिंग करू शकता, पण कोणी इशारा केला सांगू शकता का, नाही सांगू शकत सर. मग या गोष्टी, ते जे शब्द होते काइन्सिक, ते खाली आले, ओके. काइन्सिक्स बॉडी लँग्वेज, याला काय म्हणतात, बॉडी लँग्वेज. जसं की डोळ्यानं आय कॉन्टॅक्ट, पोस्चर, तुमचं काय फेशियल एक्सप्रेशन इन्क्लुडिंग फेशियल एक्सप्रेशन, या काय येतात किन्सिक. याच्यावर तुम्हाला या जे 6 शब्द दिलेले याच्यातून ऑब्जेक्टिव्ह येणार म्हणजे येणार. एका तरी शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारला जाणार किंवा डेफिनेशन विचारलं जाणार, तुम्हाला येणार म्हणजे येणार. हे व्यवस्थित करून जा. प्रॉक्झिमिक म्हणजे स्पेस, ओके. डिस्टन्स किती आहे, काय आहे. त्यानंतर टच म्हणजे फिजिकल टच आहे का, ओके, हँडशेक वगैरे, हग आहे का. त्यानंतर हग आली की तुम्हाला सर उसके आंखों में पहला काजल, अरे असं नाही रे, ओके. त्यानंतर पॅराजंबल आहे, ओके. या गोष्टी पॅरा लँग्वेज, सॉरी मी तुम्हाला बोलता बोलता गाणे म्हणता कुणीकडे भटका लागलो, भटकू देऊ नका मला, ओके. क्रोनेमिक टाइम किती लागतो. त्यानंतर अँटी फॅक्ट्स, ओके. या गोष्टी. नंतर बेरलोज मॉडेलचं कंटेक्स्ट मध्ये सिग्निफिकन्स काय, कम्प्लिमेंटिंग, कंट्राडिक्टिंग, त्यानंतर रेग्युलेटिंग, सबस्टिट्यूटिंग, ओके, कंट्रॅक्टिंग, त्यानंतर कम्प्लिमेंटिंग, ओके. या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. आता प्रिसाइज रायटिंग करताना काय करायचं, म्हणजे प्रिसाइज रायटिंग म्हणजे 1/3 करून लिहिणं. 1/3 करून लिहिणं आपण जुन्या काळात येत होतो, म्हणजे जुन्या काळात 9वी-10वीत येत होतो की पूर्ण पॅराग्राफ उचलायचा, अर्धा पॅराग्राफ ठेवायचा, बस एवढ्याच गोष्टी ते करायच्या का, नाही सर. म्हणजे काय करायचं, आपल्याला ते समजून घ्यायचं, अर्थ समजून घ्यायचा आणि आपल्या कमी शब्दात लिहायचा. याला काय म्हणतात, प्रिसाइज रायटिंग. मग हिच्यात काही गुड प्रिसाइज रायटिंग करण्यासाठी काही क्वालिटीज आहे. मग पहिली क्वालिटीज काय, कन्सिस्टन्स, ओके, कन्सिस्टन्स. नंतर क्लिअरिटी ठेवायची. त्यानंतर कम्प्लीटनेस म्हणजे पूर्ण गोष्ट लिहायची, ओके. त्यानंतर लॉजिकल ऑर्डर मध्ये लिहायची, कुणीकडच्या कुणीकडं लिहायचं नाही. ऑब्जेक्टिव्हिटी, जे एम म्हणजे जे उद्दिष्ट आहे तेच त्यातून दिसून आलं पाहिजे, काही लिहायचं नाही. त्यानंतर करेक्टनेस, बरोबर लिहायचं, प्रॉपर टायटल द्यायचं. हे काय, या गोष्टी काय करायचं तुम्हाला गुड प्रिसाइज रायटिंग करताना ध्यानात ठेवायचं. मग
सर काय रूल आहे, प्रिसाइज रायटिंग व्यवस्थित इफेक्टिव्ह झालं पाहिजे, रीड केअरफुली व्यवस्थित वाचून घ्यायचं, त्यानंतर स्वतःचे शब्द वापरायचे, म्हणजे वरचा पॅराग्राफ पाहून खाली यायचं का नाही, तिथं स्वतःचे शब्द वापरायचे. अवॉइड एक्झाम्पल देणं अवॉइड करायचं, काय होतं त्याच्यामुळं जास्तच लिहावं लागतं. ओके. त्यानंतर इनडायरेक्ट स्पीचचा वापर, राईट इन थर्ड पर्सन ऑन इनडायरेक्ट स्पीच. ओके. सिंगल पॅराग्राफ मध्ये लिहायचं. ओके. सिंगल स्ट्रक्चर पॅराग्राफ मध्ये लिहायचं. त्यानंतर अबस्ट्रॅक्ट, समरी आणि प्रिसाइज रायटिंग मध्ये इथं फरक दिलेला आहे, तो म्हणजे काय, ऍबस्ट्रॅक्ट मध्ये काय फरक आहे तो पण तुम्ही वाचून घ्या. आता करिक्युलम विटे, CV कसा तयार करायचा. ओके. CV म्हणजे काय, डेप्थ ऑफ डॉक्युमेंट, आपल्याबद्दलची सर्व डिटेल म्हणजे काय, CV. युअर होल प्रोफेशनल अँड अकॅडमिक हिस्ट्री, आपली सर्व प्रोफेशनली आणि अकॅडमिक हिस्ट्री म्हणजे CV रायटिंग. ओके. आता डिफरन्स फॉर्म ऑफ रेझ्युमे, तिच्यात CV येतं. ओके. CV मध्ये काय ठेवायचं, हेडिंग, जसं आपलं की कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, या हेडिंग ठेवायच्या. त्यानंतर करिअर ऑब्जेक्टिव्ह, प्रोफेशनल समरी द्यायची 2 ते 3 शब्दामध्ये. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं काय एज्युकेशन झालेलं आहे, काय क्वालिफिकेशन आहे, या गोष्टी. वर्क एक्सपिरियन्स, वर्कमध्ये काय एक्सपिरियन्स आहे, इंटरप्ट. ओके. जॉब वगैरे काय करतात ते, टेक्निकल स्किल तुम्हाला कोणते येतात ते. त्यानंतर अवॉर्ड आणि तुम्हाला अचिव्हमेंट काय भेटलेले ते. त्यानंतर पर्सनल डिटेल, स्वतःची माहिती, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज जसं NSS, NCC, स्पोर्ट, या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही भाग घेतले काय नाही. रेफरन्स, 2-3 रेफरन्स द्यायचे. ओके. त्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं. ओके. तुमच्या नॉलेजबद्दल. ओके. सिग्नेचर वगैरे मारून द्यायची. या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवायच्या. क्वालिटी काय, इफेक्टिव्ह रेझ्युमेची कन्सिस्टन्स. ओके. अवॉइड लॉंग पॅराग्राफ लिहायचे नाही, छोट्या ह्याच्यात लिहायचं. क्लॅरिटी ठेवायची, प्रोफेशनल बिल्ड, पॉईंट टू पॉईंट लिहायचं. करेक्टनेस, खरोखर जी माहिती तीच द्यायची, नाहीतर बस. आता इथून पुढं काय, इथून पुढचं मॉडिटर, फ्रेज, क्लॉज, या गोष्टी तुम्हाला आता तुम्ही वाचून घ्या ग्रामरबद्दल. ओके. एवढं काही येणार नाही, पण आलं तर ध्यानात घ्या, हे ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असं झालं आपलं. ओके. ऑब्जेक्टिव्हची PDF पण व्यवस्थित वाचून घ्या. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल अशी मी म्हणजे इच्छा बाळगतो. तुम्ही मला समजलं नाही समजलं कमेंट करून सांगा. ओके. आपण इथून पुढे पण सर्व सब्जेक्टचे लेक्चर घेऊन येते, म्हणून मंथन YouTube चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या तुमच्या मित्रांना याबद्दल माहिती नसेल त्यांना माहिती द्या. आणि बेस्ट ऑफ लक पेपरांसाठी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.